रविवार आहे आणि रथसप्तमी आहे. रथसप्तमी दिवशी सुवासिनी महिलांनी काही 1-2 कामं आहेत, ती कामं आपल्या घरामध्ये नक्की करा, की ह्यामुळे काय होईल तर सूर्यदेवांचा कृपाआशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि सूर्यदेवसुद्धा तुमच्यावर खुश होतील, प्रसन्न होतील. तर ही कामे कोणती आहेत? त्याचप्रमाणे रथसप्तमी दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला एक छोटासा चंदनाचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा ह्या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण हाच तो दिवस होता की ज्या दिवशी पृथ्वी तलावर पहिल्यांदा सूर्याची किरणं पडली होती आणि सूर्याची किरणं पडल्यामुळं आपण हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा करू लागलो. या दिवशी सूर्यदेव हे रथामध्ये बसतात आणि रथामधून ते प्रवास करत असतात. रथसप्तमी दिवशी आपण विशेष काही सेवा केली, विशेष काही उपाय जर घरामध्ये केले किंवा काही कामं केली तर त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. तर रथसप्तमी दिवशी आपल्याला काय करायचं? रथसप्तमी हा पूर्ण जो दिवस असतो ना, तो दिवस सूर्यदेवांना समर्पित आहे. सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी, सूर्यदेवांचा कृपाआशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला गेला आहे. तर ह्या दिवशी सुवासिनी महिलांनी किंवा ज्या महिला आहेत घरामध्ये त्या महिलांनी कोणती कामं करायची? तर सकाळी प्रथम जेव्हा आपण लवकर उठणार आहोत, रथसप्तमी दिवशी तुम्हाला सूर्य उगवायच्या आधीच लवकर उठायचं आहे. सूर्य उगवायच्या आधी म्हणजे तुम्हाला पहाटे 5-6 वाजता उठायचं आहे आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करायची आहे, स्नान करायचं आहे. तर त्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे घरातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनेच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि थोडीशी हळद टाकायची आहे. हे सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे डोक्यावरून. विशेष दिवशी काही जर उपाय केले ना आणि काही जर कामं आपण घरामध्ये केली तर काय होतं तर त्याचं फळ हे आपल्याला विशेष मिळत जातं. यामुळं काय होतं तर पांढरे तीळ जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करतो त्या दिवशी किंवा गंगाजल किंवा हळद ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मनामधील एक नकारात्मकता दूर करत असतात आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता करत असतात. आपल्या मनाचं, शरीराचं शुद्धीकरण करत असतात आणि आपण नवीन दिवसाला नवीन सकारात्मकतेनं सुरुवात करू शकतो. तर यासाठी न चुकता प्रत्येक महिलेनं अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला त्या दिवशी अंघोळ करायची आहे. आता दुसरं काम कोणतं करायचं? त्या दिवशी आपल्याला वस्त्र जे धारण करणार आहोत ना, तर ते वस्त्र आपल्याला पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करायचं आहे. पिवळा कलर हा सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी, सूर्यदेवांचा कृपाआशीर्वाद मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा रंग मानला गेला आहे. सूर्याची किरणं सुद्धा पिवळ्या कलरची असतात आणि आपण पिवळं वस्त्र, पिवळ्या रंगाचे कपडे जर ह्या दिवशी परिधान केले ना, तर आपल्या मध्ये एक सकारात्मकता निर्माण होते. आपल्यामध्ये एक जी नकारात्मकता असते आपल्यामध्ये ती सर्व महिलांनी, प्रत्येक घरातल्या कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या दिवशी पिवळं वस्त्र नक्कीच धारण करा. पिवळं वस्त्र तुम्ही धारण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांचा कृपाआशीर्वाद नक्कीच मिळेल आणि सूर्यदेवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील. तर आता पिवळं वस्त्र धारण केल्यानंतर आपल्याला त्या दिवशी न चुकता प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना जरी नाही शक्य झालं तर सुवासिनी महिलेने किंवा त्या घरातली जी महिला आहे किंवा पुरुष असेल त्यांनी प्रत्येकांनी ना त्या दिवशी सूर्यदेवांना नक्कीच म्हणजे जल अर्पण करायचं आहे. काय आपल्याला सूर्यदेवांना नक्कीच जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना आपल्याला ओम सूर्याय नमः ह्या मंत्राचं नामस्मरण करत असताना आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. सूर्यदेवांना जल अर्पण केल्यानंतर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येते. आपली जी नडलेली कामं असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश येते. आपल्याला जर काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्यासुद्धा नाहीशा होतात आणि आपल्या पूर्ण कुटुंबाची प्रगती होत जाते. यासाठी प्रत्येक व्यक्तीनं, महिलांनी त्या दिवशी रथसप्तमी दिवशी सूर्यदेवांना जल नक्कीच अर्पण करा आणि सूर्यदेवांचा कृपाआशीर्वाद मिळवा. कुटुंबातील काही व्यक्तींना जर काही कामाच्या समस्या असेल, त्यांना कोणत्या कामामध्ये यश येत नसेल तर त्या व्यक्तीने सुद्धा सूर्यदेवांना त्या दिवशी न चुकता जल हे नक्की अर्पण करा. तर आता जल अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं? तर आपल्याला त्या दिवशी न चुकता रथसप्तमी आहे त्या दिवशी आपल्या घरातल्या सर्व देवांना अभिषेक हा नक्कीच करायचा आहे. स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा आहे. सर्व देवांना अभिषेक करायचा. सर्व देवांना अभिषेक केल्यानंतर सर्व देवांची पूजन करून घ्यायचं.
तुमच्या घरामध्ये जो गोड पदार्थ बनवला त्याचा नैवेद्य अर्पण करायचा, दिवा धूप आरती लावायची आणि सर्व देवांची पूजन करून घ्यायचं. आता त्या दिवशी बघा, आपलं रथसप्तमी आहे म्हटल्यानंतर आपलं जे प्रवेशद्वार असतं ना ते सुशोभित करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण इतर वेळेला तरी नॉर्मल एखादी छोटीशी रांगोळी काढतो अंगणामध्ये किंवा उंबरठ्याचं नॉर्मल पूजन करतो, पण रथसप्तमी काही विशेष दिवशी आपण या सेवा उपासना करणं आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचं असतं. तर त्या दिवशी आपल्याला न चुकता आपल्या उंबरठ्याला सुद्धा हळदीचं लेपन हे नक्कीच करायचं आहे. हळदीचं लेपन करून घ्यायचं, उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचं, एक फूल ठेवायचं एका डाव्या साईडला आणि उजव्या साईडला. आणि त्यानंतर आपल्या अंगणामध्ये बघा, आपल्या अंगणामध्ये एक रांगोळी काढायची. तुम्हाला मोठी काढणं शक्य असेल तर मोठी काढा, छोटी काढली तरी चालेल. आता रथसप्तमी आहे म्हटल्यानंतर प्रत्येक घरातल्या व्यक्तीनं किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये दूध हे नक्कीच उतू घालवायचं असतं. कारण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दूध उतू घालवतो ना बाहेरच्या अंगणामध्ये, तेव्हा आपल्या घराची प्रगती होत जाते. आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना ज्या काही आरोग्य घालवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येते, आपल्या घरामध्ये पैशाचे प्रॉब्लेम असतील त्यात सुद्धा आपल्याला मार्ग मिळतो. यासाठी आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये रथसप्तमी दिवशी दूध उतू नक्कीच घालवतो. तर आता हे सर्व तुम्हाला सांगितलं. त्या दिवशी आपल्याला चंदनाचा उपाय का करायचा हे तुम्हाला प्रथम सांगते. रथसप्तमी दिवशी आपण जर चंदनाचा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर तुमची जर लग्न जुळत नसतील किंवा तुम्ही एखादं काम हाती घेतलं, एखादा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती होत नाही, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही किंवा तुम्ही जो पैसा कष्ट करून आणता घरी त्या पैशासुद्धा तुमच्या घरामध्ये पुरवठ येत नाही, आलेला पैसा हा वायफळ गोष्टींसाठी खर्च होतो, तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील, तुमच्या आयुष्यात अडचणी प्रॉब्लेम संकट आहेत, तुम्ही हाती घेतलेलं कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश येत नाही, तुमच्या कुटुंबाची कोणत्याही प्रकारे प्रगती होत, त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असतात त्याचं सुद्धा निवारण होऊ शकतं. तर ह्यासाठी ह्या सर्व समस्येसाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये रथसप्तमी दिवशी चंदनाचा उपाय करायचा. चंदनाचा उपाय कसा करायचा तर तुम्ही हा उपाय एखाद्या महिलेनं करू शकता किंवा पुरुषानं जरी घरातल्या केला किंवा घरातली जी करती महिला आहे त्या महिलेनं जरी घरामध्ये उपाय केला तरी चालेल. उपाय तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकता रथसप्तमी दिवशी. तर लाल कलरच्या चंदनाचा लाकडाचा तुकडा घ्यायचा आणि त्याची आपल्याला पावडर बनवायची आणि ही चिमूटभर जरी पावडर असेल ना थोडीशी, तरी ती पावडर आपल्याला लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची, म्हणजे त्याची पोटली तयार करायची. आणि ही पोटली आपल्याला रथसप्तमी दिवशी आपल्या जवळपास जर अशोकाचं झाड असेल ना, अशोकाच्या झाडावर ही पोटली आपल्याला लटकवायची, म्हणजे अडकून ठेवायची. यामुळे तुमच्या आयुष्यातील कोणतीही प्रॉब्लेम असू दे, कोणत्या पण समस्या असू दे बघा, अडचण असू दे, त्यातून तुम्हाला नक्की मार्ग मिळतो. ह्यासाठी आपल्याला ह्या दिवशी लाल चंदनाचा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. आणि रथसप्तमी सारख्या विशेष दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला त्यातून तुमच्या समस्येतून नक्कीच मार्ग मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा पैशाचे काही प्रॉब्लेम असतील तर त्यामधून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला रथसप्तमी दिवशी आपल्या घरामध्ये महिलांनी काही महत्त्वाची कामं करायची आहे की ज्यामुळं सूर्यदेवांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि काही असा उपाय करायचा की लाल चंदनाचा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर ह्या समस्येतून मार्ग मिळवण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ. मी सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.